स्मार्ट लर्निंग चॅनल या तुमच्या आवडत्या चॅनलवरती मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। क्लास 9 अल्जेब्रा मधील चॅप्टर फर्स्ट आपण स्टार्ट केलेला आहे, तो आहे सेट्स। यामधील मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आपण आज लर्न करणार आहोत, तो आहे प्रॉपर्टीज ऑफ युनियन ऑफ टू सेट्स अँड नेक्स्ट आहे नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट। हे दोन्ही पॉइंट आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। So student, let's see the most important topic of the lesson, properties of union of two set. First property आहे A union B is equal to B union A. इथे पहा, आपण सेट A घेऊयात। A मध्ये एलिमेंट्स आहेत A, B and C. सेट B आहे, त्यामध्ये एलिमेंट्स आहेत C, B and A. आता A union B म्हणजे काय? A युनियन बी म्हणजे सेट ए आणि सेट बी यामधील सर्व एलिमेंट्स, यालाच आपण A युनियन बी असे म्हणतो। सो A युनियन बी इज इक्वल टू सेट ए आणि सेट बी मधील सर्व एलिमेंट्स आपल्याला इथे लिहायचे आहेत। कोणकोणते एलिमेंट्स आहेत? A, B, C। दोन्ही सेटमध्ये सेम एलिमेंट्स आहेत, म्हणून आपण एकदाच लिहिणार आहोत, एलिमेंट रिपीटेड लिहायचे नाहीत। सो A युनियन बी इज इक्वल टू A, B, C। आता आपण असं लिहिलं B युनियन A इज इक्वल टू, तर त्यामध्ये पण हेच एलिमेंट येणार आहेत A, B, C। म्हणून आपण काय म्हणू शकतो? देअरफॉर A युनियन B इज इक्वल टू B युनियन A। सेकंड प्रॉपर्टी आहे A इज द सबसेट ऑफ B, देन A युनियन B इज इक्वल टू B। एक एक्झाम्पल घेऊयात आपण। A हा सेट आहे, त्यामध्ये एलिमेंट्स आहेत 2, 3, 4। ओके, बी हा सेट आहे की ज्यामध्ये एलिमेंट्स आहेत 1, 2, 3, 4, 5। ओके, इथे काय म्हटलेलं आहे? ए इज द सबसेट ऑफ बी। ए हा बी चा सबसेट आहे, म्हणजेच ए मधील सर्व एलिमेंट्स हे सेट बी मध्ये प्रेझेंट आहेत। इथे ए मधील सर्व एलिमेंट हे सेट बी मध्ये प्रेझेंट आहेत, म्हणून आपण काय म्हणू शकतो? याचं ए युनियन बी काय येईल? ए युनियन बी इज इक्वल टू या दोन्ही सेट मधील एलिमेंट्स लिहायचे आहेत। सो 1, 2, 3, 4, 5। ए युनियन बी मध्ये काय केलं? दोन्ही सेट मधले एलिमेंट्स लिहिले, पण एलिमेंट्स रिपीटेड लिहायचे नाहीत, ते एकदाच लिहायचे आहेत। मग काय आलेलं आहे? ए युनियन बी इज इक्वल टू 1, 2, 3, 4, 5। बट बी काय आहे? सेट बी काय आहे? 1, 2, 3, 4, 5। म्हणजे इथे तुम्ही पाहू शकता की ए युनियन बी आणि सेट बी हे सारखे आलेले आहेत, म्हणून आपण म्हणणार ए युनियन बी इज इक्वल टू बी। काय म्हणू शकतो? जेव्हा ए इज द सबसेट ऑफ बी, ए हा बी चा सबसेट असेल, तेव्हा ए युनियन बी इज इक्वल टू बी हे आलेलं आहे का? हो, येस। थर्ड प्रॉपर्टी आहे ए इज द सबसेट ऑफ ए युनियन बी, देन B इज द सबसेट ऑफ A युनियन B। जर A हा A युनियन B चा सबसेट असेल, तर B हा A युनियन B चा काय असेल? सबसेट असेल। इथे उलट केलेलं आहे त्यांनी फक्त। फोर्थ प्रॉपर्टी आहे A युनियन A कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू युनिव्हर्सल सेट। इथे पहा, सेट A आहे, त्यामध्ये एलिमेंट्स आहेत 2, 3, 4। A कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? हे एलिमेंट सोडून राहिलेले एलिमेंट्स। मग इथे आपण एम्प्टी सेट घेऊयात। ए युनियन ए कॉम्प्लिमेंट काय येईल? इथे पहा, या दोन्ही सेट मधले सर्व एलिमेंट्स लिहायचे आहेत। ए कॉम्प्लिमेंट हा रिक्त संच आहे, म्हणजे काय येईल? सेट ए मधले एलिमेंट्स येतील, म्हणजेच ए युनियन ए कॉम्प्लिमेंट काय आलेला आहे? 2, 3, 4, म्हणजेच युनिव्हर्सल सेट आलेला आहे। तुम्ही इथे कुठलेही एलिमेंट्स इथे घेऊ शकता, म्हणून आपण म्हणू शकतो ए युनियन ए कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू युनिव्हर्सल सेट। फिफ्थ प्रॉपर्टी आहे ए युनियन ए इज इक्वल टू ए। सेट ए घेतलेला आहे, त्यामध्ये एलिमेंट्स आहेत ए, बी, सी। ओके, म्हणजेच सेट ए आणि सेट एचं युनियन जर केलं तर काय येणार आहे? तोच सेट येणार आहे, म्हणून आपण काय म्हणू शकतो? देअरफॉर ए युनियन ए इज इक्वल टू ए। नेक्स्ट प्रॉपर्टी आहे ए युनियन 5 इज इक्वल टू ए। सेट ए घेतलेला आहे, त्यामध्ये एलिमेंट्स आहेत 4, 5, 6। 5 म्हणजे रिक्त संच घेतलेला आहे। ओके, इथे आपण ए युनियन जर 5 केलं तर काय येईल? सेट ए मध्ये एलिमेंट्स येणार आहेत, कारण रिक्त संच मध्ये एलिमेंट नाहीत। सो
A युनियन 5 इज इक्वल टू 4, 5, 6 झालं. म्हणून आपण म्हणू शकतो A युनियन 5 इज इक्वल टू सेट ए. सेट ए मधले एलिमेंट्स इथे येणार आहेत. नेक्स्ट पॉइंट आहे नंबर ऑफ एलिमेंट इन अ सेट. एखादा सेट आहे त्या सेटमध्ये किती एलिमेंट्स आहेत हे कसं रिप्रेझेंट करायचं हे आपण इथे पाहणार आहोत. सेट ए घेतलेला आहे, त्यामध्ये एलिमेंट्स असतील 3, 6, 9, 12, 15 हे एलिमेंट्स आहेत. आता या सेटमध्ये किती एलिमेंट्स आहेत आपण काउंट करूया. 1, 2, 3, 4, 5. तर हे कसं लिहिणार. सो नंबर ऑफ एलिमेंट इन अ सेट ए इज इक्वल टू 5. अशा प्रकारे आपल्याला या सेटमध्ये किती एलिमेंट्स आहेत हे लिहायचं आहे. याला आपण इक्वेशन फर्स्ट देऊयात. सेट बी घेणार आहोत, त्यामध्ये एलिमेंट्स आहेत 2, 4, 6, 8, 10 अँड 12. ओके. आता या सेटमध्ये किती एलिमेंट्स आहेत आपण काउंट करूया. 1, 2, 3, 4, 5, 6 एलिमेंट आहेत. आता या सेटचे नंबर ऑफ एलिमेंट्स आपण कसे लिहिणार. तर नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट बी इज इक्वल टू 6. याला इक्वेशन आपण सेकंड देऊयात. सेट ए अँड सेट बी हे दोन्ही सेट आपल्याला माहिती आहेत, तर त्याच्यावरून आपण ए युनियन बी काढणार आहोत. आता ए युनियन बी म्हणजे काय. तर सेट ए आणि सेट बी मधले सर्व एलिमेंट्स. ए युनियन बी मध्ये 9 एलिमेंट्स आलेले आहेत, तर ते नंबर ऑफ एलिमेंट्स मध्ये कसं लिहिणार. नंबर ऑफ एलिमेंट्स ए युनियन बी इज इक्वल टू 9. याला इक्वेशन आपण थर्ड देऊयात. आता आपल्याला ए इंटरसेक्शन बी काढायचं आहे. आता इंटरसेक्शनमध्ये आपण काय करतो, दोन्ही सेटमधले कॉमन एलिमेंट्स लिहित असतो. तर दोन्ही सेटमध्ये कॉमन एलिमेंट्स कोणकोणते आहेत. 6 आहे अँड 12. हे दोन एलिमेंट्स कॉमन आहेत, 6 अँड 12. ए इंटरसेक्शन बी यामध्ये दोन एलिमेंट्स आलेले आहेत, 6 अँड 12. ओके. सो नंबर ऑफ एलिमेंट्स ए इंटरसेक्शन बी याच्यामध्ये किती येईल. 2 येईल. याला इक्वेशन नंबर आपण 4 देऊयात. एक स्टँडर्ड फॉर्म्युला आपण इथे पाहणार आहोत, तो आहे नंबर ऑफ एलिमेंट्स ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट ए प्लस नंबर ऑफ एलिमेंट इन अ सेट बी मायनस नंबर ऑफ एलिमेंट्स ए इंटरसेक्शन बी. इथे पहा, हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. इथे काय करायचं आहे, नंबर ऑफ एलिमेंट्स सेट ए मध्ये किती एलिमेंट्स आहेत. आपल्या सेट ए मध्ये 5 एलिमेंट्स आहेत. ओके. सेट बी मध्ये किती एलिमेंट्स आहेत. सेट बी मध्ये 6 एलिमेंट्स आहेत. आणि त्याला मायनस नंबर ऑफ एलिमेंट्स ए इंटरसेक्शन बी किती आहे. 2 एलिमेंट्स आहेत. सो इथे पहा, 5 + 6 किती झाले 11. 11 मायनस 2 किती आले 9. सो आपलं नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी किती आलेला आहे 9 आहे. 9 आहे का. इथे पहा, नंबर ऑफ एलिमेंट्स ए युनियन बी किती आहे 9 आहे. सो आपला आलेला आहे का 9. नंबर ऑफ एलिमेंट्स ए युनियन बी इज इक्वल टू 9. ओके. म्हणजे हा फॉर्म्युला काय आहे, स्टँडर्ड फॉर्म्युला. हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे की नंबर ऑफ एलिमेंट्स ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट ए प्लस नंबर ऑफ एलिमेंट इन अ सेट बी मायनस नंबर ऑफ एलिमेंट्स ए इंटरसेक्शन बी. हा स्टँडर्ड फॉर्म्युला सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे. या फॉर्म्युल्याचा यूज करून आपण प्रॉब्लेम सेट 1.4 मधील एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. ओके. अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण प्रॉपर्टीज ऑफ युनियन ऑफ 2 सेट्स अँड नंबर ऑफ एलिमेंट इन अ सेट आणि एक स्टँडर्ड फॉर्म्युला पाहिलेला आहे. आय होप हे तिन्ही पॉईंट तुम्हाला समजले असतील. जर तुमचे यामध्ये काही डाऊट्स असतील तर ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.4 सॉल्व्ह करून घेणार आहोत. तुम्हाला जर आपले एज्युकेशनल रिलेटेड व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा अँड चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स.